आणि शिवरायांना राज्याभिषेक नाकारला गेला तेव्हा शंकराचार्य कुठे होते असा सवाल शंकराचार्यांच्या भूमिकेवर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केलाय। शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी सुद्धा उत्तरेतून गागा भट्टाला का यावं लागलं असं म्हणत आता शंकराचार्यांनी सुधारणावादी व्हावं असंही महाजन यांनी म्हटलंय। अयोध्येमध्ये मंदिर अपूर्ण असताना रामाची प्राणप्रतिष्ठा नको, मंदिर झाल्यावरच स्थापना व्हावी, अन्यथा अशी प्राणप्रतिष्ठा ही धर्मशास्त्राला अनुसरून होणार नाही अशी भूमिका शंकराचार्यांनी घेतली। वाटतं की शंकराचार्यांनी सुद्धा थोडी आता आधुनिक जगाची कास धरली पाहिजे। हिंदू धर्मात अशा काही वाईट चालीरीती आहेत जे शतकानुशतक आहेत त्या आता आपण नष्ट करण्यासाठी या चार शंकराचार्यांनी काय पुढाकार घेतला हे मला अजून कधी लक्षात आलं नाही। कारण म्हणजे घ्यायला पाहिजे ते अपूर्ण वास्तू पूर्ण वास्तू हा एक तांत्रिक मुद्दा झाला की छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक होताना शंकराचार्य कुठे होते? शेवटी गागा भट्टाला निर्णय द्यावा लागला। हिंदू धर्मातून जबरदस्तीनं बाटवलेल्या गेल्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घ्यायचं आहे ही शिवाजी महाराजाच्या भूमिकेला कोणत्या शंकराचार्याने पाठिंबा दिला? मग धर्मात तुम्हाला सुधारणाच करायची नाही। धर्म शेवटी हा माणसासाठी असतो, माणसाच्या सोयीसाठी असतो। हेच जर शंकराचार्य विसरले असतील तर काय त्याचा उपयोग आहे?